नमस्कार. सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या हद्दीमध्ये मीरा रोडच्या मीराधाम सोसायटीमध्ये असलेला एक सार्वजनिक रस्ता एका खासगी बिल्डर कडून कब्जा करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाला कुठे ना कुठे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याचं तिकडच्या स्थानिक भूमिपुत्राचा आरोप आहे. कारण ज्या ठिकाणी हा स्थानिक भूमिपुत्र राहतो त्या ठिकाणी हा रस्ता गेलेला आहे आणि या रस्त्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेने वर्षानुवर्षापासून सुविधा पुरवलेल्या आहेत. त्या ठिकाणी महानगरपालिकेने विद्युत खांब आणि गटार याची सुविधा केली होती. मात्र आता या ठिकाणी हा रस्ता एका बिल्डर कडून कब्जा करण्यात आल्यानंतर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याने आवाज उठवला आणि त्याचा आवाज दाबण्याचा कुठे ना कुठे प्रयत्न महानगरपालिकेने केलेला आहे. संतोष पाटील यांनी या प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याच गाळ्यांवर कारवाई केलेली आहे. नेमकं या सर्व प्रकरणामध्ये स्थानिक भूमिपुत्र यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया. संतोषजी, काय सांगाल? तुमचा वहिवाटीचा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आला आहे, त्यावर तुम्ही पालिकेची तक्रार करता, नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार. माझ्यावर भरपूर अन्याय होत आहे. आता मी स्थानिक भूमिपुत्र आहे, म्हणजे ज्यांची इकडे मीरा भाईंदरमध्ये जमीन होती, वडिलोपाची जमीन, आजोबाची जमीन होती, वडील जमीन गेले, स्थानिक होतो आम्ही इकडचे. आम्हाला इकडचे मूलभूत हक्क आहेत, राईट आहेत, सर्व आमच्या साईड आहेत. पण आता काय झालेलं आहे, कायदे कानूनचा सपोर्ट घेऊन माणूस फक्त त्रास द्यायला नगरपालिका उभी आहे. आम्ही वारंवार सांगतो की आम्ही जेव्हा शेती करत होतो तेव्हाच आम्ही या रोडचा वापर करत होतो. कालांतराने या रोडवर डांबरीकरण झालं, लाईटीचे खांबे लागले, गटार लाईन झाले. आतापर्यंत हा रोड सुरू होता. जेव्हा बाजूची सोसायटी होती त्यांना पण काय प्रॉब्लेम होता, रोड सुरू होता. पण आता ती रिडेव्हलपला झालेली आहे, तर विकासक आलेला आहे तिकडे. हा अमित अग्रवाल म्हणून विकासक आलेला आहे. त्यांनी जास्त अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून त्याला काय करायचं की ही सर्व जागा हडप करायची आहे. सार्वजनिक रोड जर खांबे लागले तर तो सार्वजनिक होतो. त्या सोसायटीने किंवा त्या बिल्डरनी खांबे लावून द्यायचे नव्हते त्यावेळी, जर प्रायव्हेट जागा होती तर. खांबे कशाला लावले? सार्वजनिक मालमत्ता म्हणून खांबे लावलेले आहेत ना, पब्लिकसाठी लावलेले आहेत. मग आज मी ते व्हिडिओ टाकले की खांबे पण गायब झाले रस्त्यावरचे. फेसबुकला मी आव्हान केलं की माझा सार्वजनिक रोड एक बिल्डर चोरत आहे, या रोडवर खांबे लागलेत लाईटीचे, तर दुसऱ्या दिवशी येऊन खांबे गायब होत आहेत. त्यांना विचारलं का ऑर्डर आहे का तुमच्याकडे खांबे काढायची, त्यांच्याकडे ऑर्डर पण नसते. ते जानकर साहेबांचा नंबर देतात, जानकर साहेब पण काय सांगत नाही, ऑर्डर नाही, काय नाही, ना पण ते काढायला लावले, आम्ही दुसरीकडे न्यायचे आहेत. पण हे वारंवार सुरू आहे माझ्याबरोबर. मी अनेक वेळा कंप्लेंट केलेली आहेत, तक्रार केलेली आहे बीएमसीला, पण कोणी कारवाई करायला येत नाही. आले तरी ते थांबवली जाते कारवाई. मागच्या वेळी पण ते कारवाई गेट लावायला लावले सोसायटीने, तेव्हा सोनारे साहेब आलेले होते, पण त्यांना कोणाचा फोन आला, काय झाला, त्यांनी परत कारवाई थांबवली. ते बोलले आम्ही चौकशी करतो, बघतो. पण नंतर पण आता 15 दिवस झाले ते चौकशीच करतात, काय उत्तर नाही, रिप्लाय नाही, काय नाही. ते बोलते आम्ही नगर रचनाला पाठवले, आम्ही सार्वजनिक बांधकाम लावले. तुम्ही पण इंजिनियर आहेत ना, तुमच्याकडे पण इंजिनियर आहेत, तुम्हाला डीपी प्लॅन मध्ये रोड दिसतोय, जुना रोड आहे, गटर लाईन दिसतात इकडे नगरपालिकेने बनवलेले, लाईटीचे खांबे दिसतात. मग तो रोड बंद कसा होतो अचानक? चला, कोणाचं ऑब्जेक्शन नाही, बंद केला तर ठीक आहे, पण आता मी ऑब्जेक्शन घेतो, मी वापरतो रस्ता, मी पण टॅक्स भरतो ना, मी पण माझ्या घराचा टॅक्स भरतोय, माझ्या गाड्यांचा टॅक्स भरतोय. मग मी टॅक्स भरून माझी सोय काय आहे? तुम्ही या सर्व प्रकरणाची पालिका अधिकाऱ्यांशी तक्रार केली, तेव्हा पालिका अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? पालिका अधिकारी बोले आम्ही चौकशी करतो, बघतो. प्रत्येक वेळी मॅडम तेच बोलायचे, आता इलेक्शन सुरू आहे, नंतर करू, आता करू. आणि तोडायला आल्यावर पण कोणीतरी फोन येतो, कोणाचा तरी मध्यस्थी होते, काम थांबवलं जाते तोडण्याचं. पुन्हा मग तेच रडगाणं की आम्ही त्याला पाठवलंय रिपोर्ट, त्याला रिपोर्ट पाठवलंय, आम्ही सांगणार नंतर. पण उत्तर काय व्यवस्थित देत नाही आम्हाला आणि कारवाई काय होत नाही. त्याच्यात फायदा घेऊन बिल्डर पहिला तर एकच गेट मारलेलं होतं, नंतर पत्रे मारले, नंतर तिकडे गेट मारलं. हस्ती हस्ती आता त्या दिवशी येऊन इकडे कब्जा करायला लागल्या रोडवरती. बोलते माझी जागा आहे. जागा कोणाची पण असून दे, पण सार्वजनिक रोड म्हणून खुला ठेवला ना तुम्ही. आज 40 वर्षाला जी जागा ओपन आहे, सार्वजनिक रोड म्हणून ओपन आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. पण आज जबरदस्ती रोड बंद करून काय कोणाला फायदा करून देत आहे बिल्डर? याच ठिकाणी अजून एक हा रस्ता बंद करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी पाठीमागे जो रस्ता डीपी प्लॅन मध्ये आहे तो सुरू करण्यात आला. हे कितपत योग्य? आता खरं बोललं तर हा आम्ही गाववाले होतो. गावले आता नाव घ्यायला पाहिजे, राजू बोरची पण जागा आहे तिकडे, त्याच्या पुढे आमची पण जागा होती तिकडे. तर मी पण विचारलं आई वडिलांना की चला, मला पुरीचं माहिती नव्हतं, मी त्या जागेत कुठून जायचो आपण. तर हाच रस्ता होता, याच रस्त्याने जायचो, कच्चा रोड होता, ते म्हणजे बांध असायचे पहिला, बांधावरून जायचे, नंतर त्या बांधाचे मोठे रोड झाले. मग हा रोड बंद करता तुम्ही आणि तिकडे दुसरा नवीन रोड चालू करता. तिकडे नवीन रोड कॉन्क्रीट पण होते, आता तो प्रपोज रोड आहे, डीपी प्लॅन मध्ये दाखवला पण, तिकडे रोड पण तुम्ही बनवून पार होता. आणि हा जो रोड जुना रोड आहे, जो
वडलोपारी सुरू आहे आमचा, आणि नंतर भरपूर नगरपालिकेने साफसफाई केली आहे या रोडवर, गटर लाईन साफ केलेली आहे, सेवरेज लाईन टाकलेली आहे. एवढं सर्व होऊन तुम्ही हा रोड बंद करता? मग नगरपालिका काय फुकटमध्ये या लोकांना बसलेली का द्यायला? हा रोड होता म्हणून नगरपालिका सर्व केलेलं आहे ना. नगरपालिकेने साफसफाई केलीच नसती या रोडवर, मग प्रायव्हेट असलेली जागा तर. पण आज कोणाचा तरी फायदा होणार आहे मोठा. परत सांगतो, हा फक्त सोसायटीचा विषय नाही, सोसायटीला फक्त पुढे करायला लावले, पण याच्यामध्ये कोणाचा तरी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ह्या रोडचा 30 मीटर रोडचा त्यांना फायदा घ्यायचा आहे, त्यामुळे हा रोड बंद करायला लावलेला आहे. आणि याच्यासाठी पुन्हा मला तरी वाटते नगरपालिका पण सपोर्टिंगला उतरले, कारण एवढं कंप्लेंट करून सांगून सुद्धा पण कोणतीही कारवाई केली जात नाही आतापर्यंत. तुमच्या समोर दिसतंय बघा, रोड आहे त्याच्यावर माती टाकलेली आहे, दगड टाकलेले आहेत. ही कुठली पद्धत झाली? म्हणजे जबरदस्ती हैराण करायचं लोकांना, आणि तो वैतागून मग बोलणार की जाऊन त्याचा सोडून दे, काय होत नाही. परंतु मला पण अन्यायाविरुद्ध लढायचं आहे, म्हणून मी उभा आहे. आता पण मला भरपूर त्रास झाला, ज्यापासून गेट लावण्यात आला त्यापासून मी तक्रार केल्यापासून माझ्या भरपूर त्रास झालेला आहे. वारंवार पोलीस त्रास देत आहेत, माझ्या कार वॉशला येऊन पोलीस त्रास देत आहेत, नगरपालिकेवाले त्रास देत आहेत, आणि जिकडे कारवाई करायची तिकडे काहीच कारवाई करत नाही.